समजायला हवं। आणि आता श्रीनगरमध्ये मराठी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा श्रीनगरमध्ये दाखल झालेत। टूर पूर्ण करणार असल्याची पर्यटकांनी तयारी दर्शवली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मराठी पर्यटक काश्मीरमध्ये दाखल झालेत। काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर या ठिकाणी पर्यटक येतील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। खरं तर हे संपूर्ण राज्य या पर्यटकावरतीच अवलंबून आहे। त्याचा अर्थगाडा हा त्याच विषयांवरती चालतो। त्यामुळे इथले व्यावसायिक देखील चिंतेत होते। अनेकांनी या हल्ल्यानंतर आपले बुकिंग्स कॅन्सल केले होते। मात्र माझ्यासोबत अजूनही काही पर्यटक आहेत जे या काश्मीरमध्ये आलेले आहेत। हल्ल्यानंतर देखील पर्यटकांचा ओढ हा कायमच काश्मीरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बातचीत करणार आहोत। संपूर्णतः सगळे मराठी कुटुंबीय आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत काल हल्ल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर। दादा काय सांगाल, तुम्ही कधी बुकिंग्स केले होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी हल्ल्यानंतर आला, सध्या मनामध्ये काय? मी 24 तारखेला बुकिंग केलं होतं। इथलं वातावरण अगदी चांगलं आहे, सगळ्यांनी यायलाच पाहिजे इथं फिरायला। आणि त्यांचं जे टार्गेट आहे ते आपण लोकांनी येऊन पूर्णपणे हे केलं पाहिजे। आपण खूप म्हणजे आम्हाला इथे येऊन अगदी सुरक्षित वाटतंय आणि आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती, पण इतके वर्ष करता करता आत्ता आम्हाला तरी पण आम्हाला काहीही भीती वाटत नाही। आमचे टूर ट्रॅव्हल्सवाले खूप आमची काळजी घेतात। वातावरण चांगलं आहे। आम्ही केसरींच्या सोबत आलेलो आहोत ऑलरेडी बुकिंग करून, आणि सरकार काळजी घेत आहे हे पण लक्षात येत आहे, पण तरी वातावरणात कुठेतरी एक दबकेपणा आहे हे पण जाणवत आहे। वातावरण चांगलं आहे। काल आम्ही जाऊन आलो, एकदम फ्री वातावरण आहे। मिलिटरी आहे सगळीकडे सुरक्षा चालू आहे। फक्त पर्यटक कमी झाले आहेत, पण आता हळूहळू होतील। व सरकार पण आमची व्यवस्थित काळजी घेत आहे, त्याच्यामुळे इथे आम्ही खूप रिलॅक्स आहे आणि करतोय सगळं। जो हल्ल्याचा निषेध आहे मात्र आमच्या सगळ्यांतर्फे, असा हल्ला व्हायला नको होता। थोडंसं आमच्या मनात पण द्विधा होती, जाऊया न जाऊया, पण आम्ही 2-3 रेफरन्सेस घेतले आणि त्यानुसार आम्ही आमचा निर्णय पक्का केला की आपण जाऊया आणि या काश्मीरचा आनंद घेऊया। आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता आणि आहे। पर्यटक आज ही येत आहेत। काही जणांना भीतीचं वाटत होती, मात्र इथे आल्यानंतर इथली सुरक्षा पाहिल्यानंतर ते कुठेतरी स्वतःला सेफ जाणवत आहेत आणि घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं त्यांना वाटतंय। पुढे जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, श्रीनगर। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। अगदी थोड्याच वेळात लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनी